बाळीबेस शक्तीपूजा समाजसेवा मंडळाच्या वतीनं यंदा नरसिंह अवतार हा देखावा सोमवारपासून विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. सोलापूर बाळीबेस शक्तीपूजा समाजसेवा मंडळाच्या वतीनं 22 ते 30 सप्टेंबर दरम्यान विविध समाज उपयोगी उपक्रम घेण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी नरसिंह अवतार हा देखावा मंडळाच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. या देखाव्याचे उद्घाटन 24 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक संकेत थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 22 रोजी घटस्थापना दिवशी श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून सकाळी 9 वाजता वाजत गाजत मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. 23 रोजी सायंकाळी 8 वाजता मल्लिकार्जुन मंदिरात राजस्थानी सत्संग परिवार विठ्ठल दायमा हे सुंदर कांड कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत. 25 रोजी ओरिएंट इलाइट येथील रिद्धी सिद्धी हॉलमध्ये स्त्री रोगतज्ञ व प्रसूती तज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 26 रोजी सायंकाळी 7 वाजता लिंबू चमचा व संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहे. 27 रोजी सायंकाळी 6 वाजता जोडप्यांसाठी 1 नंबर जोडी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. 28 रोजी संध्याकाळी 7 वाजता सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते श्री देवीची महापूजा करण्यात येणार आहे. 29 रोजी मल्लिकार्जुन मंदिरात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत रक्तदान शिबिर व सोलापुरातील सुप्रसिद्ध रक्ताच्या सर्व विकारातील तज्ज्ञ डॉक्टर संतोष खोबा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता महिलांच्या उपस्थितीत गंगा आरती होणार असून त्यानंतर रात्री 8 वाजता इरकल साडीच्या वेशभूषेत महिलांच्या हस्ते भव्य महाआरती होणार आहे. या पत्रकार परिषदेस अजित धुम्मा, सागर हिरेअब्बू, निखिल थोबडे, उत्सव अध्यक्ष शुभम उळागड्डे, जयराज अमनगी, आदित्य धुम्मा, शिवराज दप्पाधुळे, शुभम तुकमाळी, अभिषेक कुंभार आदी उपस्थित होते. नमस्कार सोलापूरकर, मी संकेत महेश थोबडे. बाळीबेस शक्तीपूजा व समाजसेवा मंडळ सोलापूर हे गेल्या 70 ते 75 वर्षापासून सोलापुरात नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करत आलेला मंडळ आहे आणि माझ्या वडिलांनी व त्यांच्या खूप साऱ्या सहकाऱ्यांनी मिळून याची ट्रस्टची स्थापना 1994 साली केली व मंडळाची स्थापना 1963 साली माझे आजोबा अण्णाराव भीमाशंकर थोबडे व त्यांचे काही सहकारी यांनी मिळून केली व आज आम्ही तो वारसा पुढे नेत चाललेलो आहे. आम्ही 4th जनरेशन आहे असं म्हणलं तर काही वावगा ठरणार नाही की 4थी पिढी ह्यामध्ये काम करतोय आणि त्यांचेच पुढचे 4थी पिढी पण आमचे सहकारी आहेत. तर ही खूप प्राचीन पद्धतीने आणि प्राचीन गोष्टी घडत आलेलं मंडळ आहे आणि खूप सारा इतिहास या मंडळाला आहे. आणि उत्तर कसबा पेठ हे तुम्हाला माहितीच आहे की इथं किती मोठा इतिहास आहे सोलापूरचा. तर या मंडळातर्फे आम्ही 2019 पासून 9 दिवस 9 उपक्रम असे वेगवेगळे उपक्रम यामध्ये साजरे करतो व त्यामध्ये लहान मुलं जे आहेत 3 ते 5 वर्षाच्या वयोगटापासून 70-75 वर्षापर्यंतचे जे वृद्ध आहेत ह्या सर्व लोकांना ह्या नवरात्र उत्सवात सहभाग घेता यावा आणि ह्या उत्सवाच्या निमित्ताने आपला जो कल्चर आहे, आपले जे संस्कार आहेत, आपला धर्म आहे, हा धर्म आपण आपल्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून देता यावं ह्यासाठी आम्ही या मंडळात कार्यरत आहोत. आणि या मंडळात आम्ही आमचा 1000 आमच्या देवी भक्तांचा ताफा आहे लेझिमसाठी. जी देवीची आपली लेझिम मिरवणूक असते ही पारंपरिक वाद्याने आणि मागच्या गणपतीला जे आपल्या कलेक्टर साहेबांनी आणि कमिशनर साहेबांनी आपल्याला उपदेश दिलाय की कसल्याही प्रकारचं डीजे किंवा डीजे रिलेटेड वाद्य आपण वाजवायचं नाही, तर आमचं पूर्ण पारंपरिक वाद्याचा वापर करून आम्ही मिरवणूक साजरी करतो. तर मला बाकीच्या मंडळांना पण हेच सांगायचं आहे की तुम्ही पारंपरिक वाद्याचा वापर करा, कारण त्या पारंपरिक वाद्याचीच खरी मजा आहे लेझिम खेळताना. आणि दुसरं म्हणजे या उपक्रमामध्ये लहान मुलांचं आपण लिंबू चमचा स्पर्धा असेल किंवा चित्रकला स्पर्धा असेल, कारण ह्या मुलांना कमी वयापासून आजच्या मोबाईल आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मुलं हे मोबाईल, टीव्ही, गेम्स हे घरापुरते राहिलेले आहेत. तर त्या मुलांना आपण बाहेर आणणं आणि बाहेरच्या ह्या सगळ्या आपल्या कल्चरल गोष्टी असतील किंवा लोकांमध्ये सोशल होणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कमी वयापासून समजलं पाहिजे. त्यासाठी हा नवरात्रामध्ये तेच सांगितलं ना, आमचा आता सगळ्यात पहिला घटस्थापनेला आहे ती मिरवणूक आणि देवीची स्थापना आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं सुंदरकांड जे मारुती आणि श्रीरामांचं जे आपण सुंदरकांड कार्यक्रम करतो ते 3 तासाचा उपक्रम संध्याकाळी ठेवलाय. त्यानंतर आपला देखावा असतो. गेल्या 35 वर्षापासून आपण हलता देखावा करतो सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात. तर त्याचा मागच्या वर्षी वामन अवतार हा देखावा होता. ह्या वर्षी नरसिंह अवतार म्हणून देखावा आपण लोकांसाठी किंवा आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी आपण तिथे आणतोय आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते 24 तारखेला म्हणजे 3ऱ्या दिवशी माननीय आमचा मानस आहे की माननीय कमिशनर साहेब
साहेबांना आपण बोलून त्यांच्या हस्ते करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपले काही कार्यक्रम आहेत जे महिलांचं स्त्रीरोग तज्ञांचं एक आपण मोफत शिबिर ठेवलेलं आहे, ज्यात महिलांच्या आरोग्याबद्दलची तपासणी केली जाईल व त्यांना पुढचे मार्गदर्शन दिले जातील. आणि त्यानंतर परत बघितलं तर तुम्ही रक्तदान शिबिर आहे अश्विनी ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने आपण गेले 3 वर्ष झालो रक्तदान शिबिर करतो. आणि त्यामध्ये मागच्या वर्षी पण आम्ही 200 पर्यंतचा लोकांचा सहभाग त्यात होता रक्तदान करण्याचा. या वर्षी आम्ही त्याच्यापेक्षा जास्त व्हावे अशी अपेक्षा करतोय आणि लोकांना पण हे करतोय की तुम्ही या. आणि रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे, तर तुम्ही रक्तदान करायला या आमच्याकडे. आणि संतोष खुब्बा, डॉक्टर संतोष खुब्बा जे आपले सोलापूरचे हेमॅटॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे रक्तविकार तज्ञ म्हणतो आपण, जिल्ह्यात काहीसेच डॉक्टर आहेत ह्या स्पेशलायझेशनचे, तर त्यांचं पण आपण एक आरोग्य शिबिर ठेवलंय जेणेकरून रक्ता रिलेटेड काही इश्यूज कुणाला असतील जे वरून कळत नाही. रक्त हे शरीराच्या धमन्यामध्ये पळत असतं पण वरून नाही कळत. होम मिनिस्टर मध्ये आपण महिलांचे 200 ते 250 महिलांचा सहभागाने, कारण हा नवरात्र उत्सव म्हणजे महिलांचा सन्मानाचा उत्सव, देवीचा उत्सव, तर त्यामध्ये आम्ही महिलांना सहभागी करून घेतो व त्यामध्ये आपण पहिलं पारितोषिक पैठणीचं बक्षीस देतो आणि दुसरं चांदीची भेटवस्तू. पण ह्या वर्षी आमच्या अध्यक्ष शुभम वळगड्डे यांच्या म्हणण्यानुसार आपण प्रत्येक सहभागी महिलांना एक बक्षीस देणार आहे. आणि तसंच एक जोडप्यांचं पण आपण उपक्रम केलं, त्यामध्ये जोडप्यांचे पण काही खेळ घेतोय. तर अशा प्रकारे 9 दिवस 9 उपक्रम करण्यात येणार आहेत आणि ह्यात सर्व सोलापूरकरांनी सहभाग घ्यावा एवढीच विनंती.